Namaskar, dear student. Today we are going to see an astrologer's day. The lesson is written by R.K. Narayanan. In the last video, we have seen icebreaker activity of an astrologer's day. Today we are going to see introduction of R.K. Narayan first. He was born in 1906 and died in 2001. Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy was his full name. Was one of the best known novelists among Indian English writers. There are few English writers, and R.K. Narayan is one of the best novelists in English writer. He is the author of 14 novels. He has written 14 novels, 5 volumes of short stories, and 5 volumes लिहिलेले आहे त्यांनी शॉर्ट स्टोरीचे, अँड नंबर ऑफ ट्रॅव्हलॉग, प्रवास वर्णन. ट्रॅव्हलॉग मीन्स प्रवास वर्णन त्यांनी लिहिलेले आहे. अँड हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट. आणि नॉन फिक्शन त्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या क्रेडिटमध्ये आहे. ही ऑल्सो रोट हिज मेमियर माय डेज इन 1975. 1975मध्ये त्यांनी मेमियर मीन्स रिमेंबरान्स, त्यांच्या आठवणी लिहिलेल्या आहे माय डेज या टायटलच्या अंतर्गत. तर त्या सगळे त्यांनी मांडलेले आहे. ही इज ए फेमस रायटर इन अवर इंडिया. नारायण क्रिएटेड इमॅजिनरी टाऊन ऑफ मालगुडी. मालगुडी नावाचं इमॅजिनरी टाऊन क्रिएटेड केलं त्यांनी त्यांच्या स्टोरीजच्या माध्यमातून, आणि याच्यावर सिरियलसुद्धा बनवल्या गेली आणि टेलिव्हिजनवर सिरियल दाखविण्यात आली होती. वेअर रिअलिस्टिक कॅरेक्टर इन ए टिपिकली इंडियन सेटिंग लिव्ह. इंडियामधले रिअल कॅरेक्टर त्यांनी दाखविलेले होते आपल्या मालगुडी या स्टोरीच्या माध्यमातून, मालगुडी सिरियलमध्ये. सेटिंग लिव्ड अमिड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट. त्यांनी त्याच्यामध्ये इव्हेंट घेतल्या, घटना घेतल्या, अनप्रेडिक्टेबल, कोणी इमॅजिन करू शकत नव्हतं अशा प्रकारच्या त्यांनी घटना घेतल्या. हिज स्टोरीज आर ग्राउंडेड इन कम्पॅशनेट ह्युमॅनिझम, सेलिब्रेटेड ह्युमर अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ. ही स्टोरी आर ग्राउंडेड. त्यांच्या स्टोरीजला आपण काय फीचर्ड केलेलं आहे, एक आपण कॅरेक्टराइज आहे. कम्पॅशन ह्युमॅनिझम त्यांच्या स्टोरीजमध्ये दिसते. सेलिब्रेटेड द ह्युमर, आणि त्यांच्या स्टोरीजमध्ये आपल्याला विनोद बघायला भेटते. ह्युमर मीन्स विनोद. एनर्जी ऑर्डिनरी लाईफ. हिज स्टोरीज आर कॅरेक्टराइज बाय सिम्पल स्टाईल अँड सबस्टल ह्युमर. सबस्टल असा बारीक ह्युमर त्यांच्या याच्यामध्ये दिसेल, आणि त्यांची लिखाणाची स्टाईल ही सिम्पल आहे. त्यांच्या लिखाणाच्या स्टाईलबद्दल त्यांच्याबद्दल थोडक्यात इथे सांगितलेलं आहे. नारायण वॉज इंट्रोड्यूस टू अमेरिकन रीडर. त्यांचं वर्क हे फेमस आहे म्हणून त्यांचं इथे 1952ला मायगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये त्यांचं वर्क, त्यांचे नॉव्हेल्स वगैरे देण्यात आले फॉर रीडिंग द वर्ल्ड रायटर. वर्ल्डमध्ये रीडिंग करायला पाहिजे म्हणून त्यांचं वर्क देण्यात आलेलं आहे. अमेरिकन रीडरसोबत समोर त्यांना इंट्रोड्यूस केलं. त्यांचे कोणकोणते दिलेले होते अमेरिकन प्रेसला, तर ते इथे दिलेले आहे. स्वामी अँड फ्रेंड्स, द बॅचलर ऑफ आर्ट्स, द डार्क रूम, अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे, अदर स्टोरीज. या स्टोरीज त्यांच्या दिलेल्या आहे अमेरिकन प्रेसला सुद्धा. मिस्टर संपत, द फायनान्शियल एक्सपर्ट, वेटिंग फॉर महात्मा, द गाईड, अँड मेनी अदर बुक्स ही हॅड रिटन. हे त्यांनी बुक्स लिहिलेले आहे. हिज नॉवेल द गाईड वोन हिम द साहित्य अकादमी अवॉर्ड इन 1961, अँड हिज रायटिंग इज फेमस. हिज रायटिंग इज व्हॅल्युएबल. त्यांचं रायटिंग इतकं व्हॅल्युएबल आहे का गव्हर्मेंट हॅज गिवन हिम द साहित्य अकादमी अवॉर्ड, द फेमस अवॉर्ड ही गॉट इन 1961, द मोस्ट कॉव्हेटेड लिटररी ऑनर इन इंडिया.
आपल्या इंडियामधील सगळ्यात फेमस डिझायर्ड अवॉर्ड आपल्या लिटरेचरसाठी देण्यात येतो, तो अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश्ड बाय ह्युमर अँड अनऑफेंडिंग आयरॉनी. आणि कोणाला ऑफेंड म्हणजे राग येणे, कोणालाही राग न येणारी आयरॉनी त्यांच्या याच्यामध्ये दिसते, ह्युमर त्यांच्या याच्यामध्ये दिसतो. युनिक इंडियननेस अँड सिम्प्लिसिटी, त्यांनी आपल्या त्या स्टोरीजमध्ये, नॉव्हेल्समध्ये काय आणली आहे? इंडियननेस, इंडियन कॅरेक्टर ही हॅज टेकन. सिम्प्लिसिटी विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक. चार्मिंग आहे, लोकांना अट्रॅक्ट करते, चार्म करणारी आहे, आणि ऑथेंटिक आहे, रिअल आहे. रिअल पिक्चर ही हॅज पेंटेड थ्रू हिज वर्ड्सच्या द्वारे. नारायण टिपिकली पोर्ट्रेज करणे म्हणजे चित्र निर्माण करतात ते वर्ड्सच्या माध्यमातून. नारायण टिपिकली पोर्ट्रेज द पेक्युलिअरिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप. ह्युमनचं रिलेशनशिप काय आहे, त्यांनी रिलेशनबद्दल सांगितलेलं आहे. आयरॉनीज ऑफ इंडियन डेली लाईफ. हिज स्टाईल इज ग्रेसफुल मार्क बाय जेनियल ह्युमर. आणि त्यांची स्टाईल लिहिण्याची ग्रेसफुल आहे, चार्मिंग आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, अँड मार्क बाय जिनियल ह्युमर. त्याच्यामध्ये रिअल ह्युमर आपल्याला दिसते. चिअरफुल, आनंदी ह्युमर आपल्याला दिसते. जिनियल म्हणजे आनंदी आपल्याला म्हणता येईल, चिअरफुल म्हणता येईल. एलिगन्स म्हणजे अट्रॅक्टिव्ह आहे. त्यांच्या लिखाणामध्ये एक सिम्प्लिसिटी आहे, म्हणजे एक सारखेपणा दिसतो. अँड सिम्प्लिसिटी, these are the character of his writing. Here now we are going to start the lesson on astrologer's day. We are seeing here word to word, line to line. There is a reason that you understand the word, you will use these words, you will understand the meaning of word. तुम्हाला शब्दांचे अर्थ कळायला पाहिजे, शब्दांचा पार्ट्स ऑफ स्पीच कळायला पाहिजे, तो व्हर्ब आहे, नाऊन आहे, हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि व्हेन यू अंडरस्टँड द वर्ड्स मिनिंग, देन यू विल एबल टू यूज द इन युअर डेली लँग्वेज. डेली लँग्वेजमध्ये तुम्ही बोलताना, स्पीकिंग करताना यू मस्ट यूज दिस वर्ड. फॉर दॅट रिझन वी आर टेकिंग द लेसन फ्रॉम वर्ड टू वर्ड अँड लाईन टू लाईन. म्हणून आपण प्रत्येक वर्ड टू वर्ड पाहत आहे. हिअर आय विल टेल यू अबाउट द वर्ड्स अँड पार्ट्स ऑफ स्पीच, व्हर्ब, नाऊन याविषयी सुद्धा माहिती देणार आहे. यू वॉच द व्हिडिओ. An astrologer's day, we are starting now. Punctually at midday, he opened his bag and spread out प्रोफेशनल इक्विपमेंट. इक्विपमेंट म्हणजे साहित्य, आर्टिकल, वस्तू त्यांच्या तो काढतो. पंक्च्युअल, ही इज पंक्च्युअल. एखादा व्यक्ती आपण राम इज पंक्च्युअल. पंक्च्युअल म्हणजे काय? एकदम कामामध्ये तरबेज. पंक्च्युअल आहे, हा सुद्धा आपला ॲस्ट्रॉलॉजर कसा आहे? ही इज पंक्च्युअल आहे. ॲट मिड डे ही ओपन हिज बॅग. ही ब्रिंग्स इन हिज बॅग सम आर्टिकल, काही वस्तू आणतो आणि ती ओपन करतो. आणि स्प्रेड आउट इज प्रोफेशनल इक्विपमेंट. ही ॲज ए प्रोफेशनल इक्विपमेंट विच कॉन्सिस्ट ऑफ ए. आता त्याच्या बॅगमध्ये काय काय आहे, आणि ते दुपारच्या टायमाला ॲट मिड डे म्हणजे दुपारी तो येतो आणि ओपन करतो. आणि कॉन्सिस्ट याच्यामध्ये काय आहे? डझन ऑफ कावरी शेल, ए स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट. काही ऑब्स्क्युअर म्हणजे डिफिकल्ट टू अंडरस्टँड, समजण्यास कठीण असे चार्ट आहे त्याच्यामध्ये. ए नोटबुक अँड ए बंडल ऑफ पाम यारा, म्हणजे ताडपत्र आपण त्याला म्हणतो. बंडल ऑफ पाम यारा आहे म्हणजे पानांवर लिहिलेलं आहे ते, त्याचं बंडल आहे त्याच्याजवळ. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ स्कॅड एअर. आणि त्याचा फोरहेड म्हणजे कपाळाला काय केलेलं आहे? लावलेलं आहे, भस्म लावलेलं आहे. स्कॅड म्हणजे पवित्र असं याश लावलेलं आहे. रिस्प्लेंडंट विथ स्कॅड ॲश अँड व्हर्मॅलियन, आणि ते सिंदूर लावलेलं आहे. जस्ट ॲज हिअर इज गिवन इन द टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 5 तुम्ही पिक्चर पहा. इथे तुम्हाला दिसेल की कशा प्रकारचं त्यानं सिंदूर वगैरे लावलेलं आहे, भस्म लावलेलं आहे. हिअर इज इन द टेक्स्टबुक पेज नंबर 5. हां, हिअर इज द पिक्चर. हिअर इज द पिक्चर ऑफ ॲस्ट्रॉलॉजर. हिअर इज याश, स्कॅड हॅश, ही हॅज स्टिक, अँड देअर इज अ व्हर्मेलियन.
नंतर सिंदूर तिथे लावलेला आहे त्यानं. दिस इज द पिक्चर ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर. हेच वर्णन इथे आपल्याला करण्यात आलेलं आहे. आणि वी हॅव सीन हेअर हाऊ ही इज. हेअर इज गिवन हाऊ द ॲस्ट्रॉलॉजर सीज. ॲस्ट्रॉलॉजर कसा आहे ते आपल्याला इथे दाखविलेलं आहे. देन यॅश अँड व्हर्मिलियन म्हणजे सिंदूर लावलेला आहे त्याने. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ ए शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. आणि त्याच्या डोळ्यामध्ये आपल्याला काय दिसते, आईजमध्ये त्याचं फीचर उभं केलेलं आहे. त्याचं फीचर आपल्यासमोर उभं केलेलं आहे, ॲबनॉर्मल. का जे कोणा नॉर्मलच्या अपोजिट ॲबनॉर्मल. नॉर्मल म्हणजे ऑर्डनरी, आणि जे कोणाजवळ नसते ते त्याच्याजवळ, त्याच्या डोळ्यामध्ये चमक आपल्याला दिसते. ग्लिम म्हणजे चमक. विच वॉज रिअली आउटकम ऑफ ए कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर इज कस्टमर. आणि त्याच्या डोळ्यामधून तो काय पाहत असतो, कस्टमरला पाहत असतो, ग्राहकांना पाहत असल्याचं आपल्याला दिसून येते. बट व्हिच हिज सिम्पल क्लायंट टूक टू बी ए प्रॉफिटिक लाईट अँड फेल कम्फर्टेड. आणि ग्राहकाला पाहून तो काय होतो, कम्फर्टेड होतो, सॅटिस्फाईड होतो. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कॉन्सिडरेबली एनहान्स बाय देअर पोझिशन प्लेस याज दे वेअर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क व्हिस्कर. आणखी त्याची पोझिशन कशी असते ते सांगितलेलं आहे. त्याच्याजवळ काय आहे, डार्क व्हिस्कर्स आहे, मिशा आहे त्याला. व्हिच स्ट्रीम डाऊन हिज चिक्स. त्याच्या चिक्सवर मोठ्या मिशा आहे, चिक्सवर लांबलेल्या आहे. इवन ए हाफ वीट आईज वूड स्पार्कल इन सच ए सेटिंग. आणि हाफ वीट म्हणजे तो एक कसा आहे, विनोदी आहे. हाफ वीट्स आईज वूड स्पार्कल इन सच ए सेटिंग टू क्राऊन द इफेक्ट ही वाऊंड ए सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज. आणखी त्याच्या जे कॅरेक्टरचं वैशिष्ट्य वाढवण्यासाठी त्याने टर्बन बांधलेला आहे. टर्बन म्हणजे पागोटा आपण म्हणता येईल, फेटा बांधलेला आहे टर्बन. आणि तो कोणत्या कलरचा आहे टर्बन, त्याचा सॅफ्रॉन कलरचा आहे, केशरी कलरचा आहे. आणि तो त्याने आपल्या डोक्याला बांधलेला आहे. दिस कलर स्कीम नेव्हर फेल. आणि त्याचं ते सगळं कॉम्बिनेशन आहे, त्याला डोक्याला टर्बन बांधलेला, त्याचा यॅश त्याचा फोरहेडला, त्याच्यानंतर सिंदूर, व्हर्मिलियॉन, हे सगळं कॉम्बिनेशन त्याचं असं अट्रॅक्ट द कस्टमर. कस्टमरला काय करते, अट्रॅक्ट करते. धिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज. बीज अट्रॅक्टेड होतात फ्लावरकडे, तशाच प्रकारे कस्टमर आल्सो कम टू मी. हिअर इज अ कम्पॅरिझन. सिमिली इज यूज बाय द रायटर आर के नारायण. बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस अँड दहलिया. कॉस्मॉस इज द नेम ऑफ द फ्लावर. फ्लावरवर जसं दहलिया फ्लावर, कॉस्मॉसवर जसे अट्रॅक्ट होतात बीज, तसे कस्टमर्स कम टू. कस्टमर्स कोणाकडे येतात, या ॲस्ट्रॉलॉजर्सकडे येतात. दे कम टू हिम. ही सॅट अंडर ए बॉट ऑफ ए स्प्रेडिंग टॅमॅरिन ट्री. ही सॅट कुठे, व्हेर इज द प्लेस ऑफ हिज. एव्हरी डे ही सॅट. सीटचं पास्ट टेन्स सॅट. तो सॅट बसतो, कुठे बसतो, बॉट. बॉट म्हणजे ब्रँच, फांदीच्या खाली बसतो. मोठं देअर इज अ बिग टॅमॅरिन ट्री. टॅमॅरिनचे ट्री मोठे मोठे असतात. टॅमॅरिन मीन चिंचेचं झाड. चिंचेचं झाड मोठं चिंचेचं झाड आहे, त्याची एक बॉट्स गेलेली आहे, त्या बॉटच्या खाली बसतो. विच फ्लँक ते पाथ रनिंग थ्रू द टाऊन हॉल. आणि तिथूनच टाऊन हॉलकडे रस्ता जातो. इट वॉज ए रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि रिमार्केबल प्लेस आहे ते, का जिथून टाऊन हॉलकडे काय जातो, रस्ता जातो. ए सर्जिंग क्लाउड. तिथून लोकांची सर्ज म्हणजे गर्दी, क्राऊड म्हणजे एकदम लोकांची गर्दी येताना आपल्याला दिसते. क्राऊड वॉज ऑलवेज मूव्हिंग अप डाऊन this narrow road, and this road is narrow but there is always crowd there. तिथे खूप गर्दी असते, लोकांचा असा झुंडची झुंड येत असते. सर्जिंग होणे म्हणजे झुंड येणे, झुंडाचे झुंड येत असतात लोकांच्या. रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. आणि मॉर्निंगपासून देर इज अ क्राऊड ऑन द रोड. त्या रोडवर गर्दी असते, त्या टाऊन हॉलकडे जो रस्ता जातो तिथे. सर्जिंग क्राऊड अँड ऑलवेज मूव्हिंग अप down to this narrow road from morning till night. A variety of trades and occupation was represented all along its way. आणि त्या वेवर, त्या रस्त्यावर व्हेरायटी ऑफ ट्रेड्स दिसेल, व्हेरायटी ऑफ शॉप्स यू विल सी. कोणते कोणते शॉप्स आहेत त्यांनी इथे डिस्क्राईब केलेले आहे बाय आर के नारायण. मेडिसिन सेलर्स आहेत इथे, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक.
म्हणजे हार्डवेअरचे सामान आहे जे स्टोलन केलेले, चोरलेले आणि मग तिथे विकायला आणलेले आहे. काही जंगलेले सामान आहे. मॅजिशियन आहे तिथे, मॅजिशियनने दुकान टाकलेलं आहे. अँड अबो ऑल द ऑक्शनियर ऑफ चीप क्लॉथ. ऑक्शनियर म्हणजे लिलाव करणारा, स्वस्त कपड्यांचा लिलाव करणारा आहे, आपल्या कपड्यांची बोली लावून विकणारा आहे. हू क्रिएटेड इनफ ए डीन ऑल डे अँड होल डे. ही डीन म्हणजे साऊंड, आवाज करत असतो, जोरजोराने ओरडत असतो. अट्रॅक्ट द होल टाऊन, जसं काही त्याला पूर्ण टाऊनला अट्रॅक्ट करायचं आहे आणि लोकांना तो कस्टमरला आकर्षित करत असतो. ऑक्शनियर ऑफ चीप क्लॉथ. देन there is who created enough din all day attract the whole town. Next to him in Hosiphoros came a vendor with fried groundnut. म्हणजे होसिफरोसनेसचं मिनिंग दिलेलं आहे बिईंग ए लाऊड अँड नॉयसी, जोरजोराने ओरडणारा. डीनचा सुद्धा बिग साऊंड आणि होसिफरोसनेस म्हणजे जोरजोराने ओरडणारा. तिथे एक काय आहे, व्हेंडर आहे. व्हेंडर म्हणजे विक्रेता, आपल्या गाडीवर कार्टवर वगैरे विकणारा. व्हेंडर फ्राईड ग्राउंडनट म्हणजे भाजलेले दाणे विकतो तो. फ्राईड ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणे, तर भाजलेले शेंगदाणे विकणारा एक. आणि तो होसिफरोसनेस म्हणजे जोरजोराने ओरडत असतो. टू अट्रॅक्ट द कस्टमर. हू गेव हिज व्यास म्हणजे आर्टिकल, ही हॅज सम आर्टिकल. जसं काही ग्राउंडनट आहे त्याला तो डेली नेम इच डे, प्रत्येक डेला अलग अलग नाव देतो. कोणते नाव देतो त्याच्या आर्टिकलला? बॉम्बे आईस्क्रीम, त्याला तो ग्राउंडनटला बॉम्बे आईस्क्रीम कोण्या दिवशी म्हणतो? वन डे, ऑन द नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी त्याला म्हणतो दिल्ली ऑलमंड म्हणतो. अँड ऑन द थर्ड, तिसऱ्या दिवशी त्याला काय म्हणेल तो? राजाज डेलिकसी. व्हेरियस टाईप्स ऑफ नेम ही गिव्स टू हिज आर्टिकल. तो त्याच्या आपले आर्टिकल त्याने दुकानामध्ये ठेवलेले आहे. व्हेंडर, होसिफरोस जो व्हेंडर आहे, ग्राउंडनट सेल करणारा, शेंगदाणे विकणारा, तो आपल्या वस्तूला असे डिफरंट नेम ही गिव्ह. सो ऑन सो फोर्थ अँड पीपल फ्लॉक टू हिम. पीपल फ्लॉक म्हणजे काय करणे? थवा होते, FLOC, की त्याचा व्हर्ब इथे तयार केलेला आहे. फ्लॉक म्हणजे गर्दी करणे. लोक त्याच्याकडे काय करतात? गर्दी करतात. फ्लॉक टू हिम. ए कॉन्सिडरेबल पोर्शन ऑफ धिस क्राऊड डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर. आणि सम पोर्शन ऑफ क्राऊड, काही लोकांची गर्दी कोणाकडे येतात? डॅलिड, ग्रुपने येतात, गर्दी करतात. ॲस्ट्रॉलॉजरकडे सुद्धा गर्दी करतात. हेअर इज मिनिंग द डॅलिड. मिनिंग दिलेला आहे. डॅलिड म्हणजे वेस्ट टाईम, हँगिंग अराउंड, म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरच्या भोवताल फिरतात, तिथे वेस्टेज टाईम घालवतात. कोणाच्या जवळ? ॲस्ट्रॉलॉजरजवळ. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्सकेटेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ द फ्लेअर. आणि ते ग्राउंडनटवाल्याचा जो उजेड आहे त्याचा, फ्लेअर म्हणजे फ्लेमचा उजेड आहे, त्याच्या बाजूनच त्याने आपले दुकान ठाटलेलं आहे. ही इन द डार्कनेस, व अंधारामध्ये, म्हणजे इन द व्हेन इव्हनिंग टेक प्लेस, जेव्हा इव्हनिंग होते, नाईट टेक प्लेस, तर तेव्हा त्या फ्लेअरमध्ये त्याचे आर्टिकल्स तो लोकांना दिसतात. फ्लेअर व्हिच क्रॅकल्ड अँड स्मोक अप अबोव द ग्राउंडनट हिप नियर बाय. तिथे बाजूलाच ग्राउंडनटचा हिप असतो त्या व्हेंडरकडे. हाफ ऑफ द एन्चॅन्टमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाईटिंग. आणि त्या हाफ ऑफ द एन्चॅन्टमेंट, ते वंडरफुल प्लेसमध्ये इन्क्रीज झालेली आहे. कशामुळे? देअर इज नो लाईट ऑफ द म्युन्सिपल कॉर्पोरेशनने तिथे लाईट नाही दिलेला आहे. ते इथे फॅक्ट इथे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ह्या ॲस्ट्रॉलॉजर्सला बेनिफिटच झाला आहे बा. RK नारायणन से. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट. सम शॉप ओनर हॅव देअर ओन लाईट. त्यांचे स्वतःचे लाईट आहे त्यांच्याजवळ, आणि त्या लाईटमध्ये तिथे आपल्याला उजेड दिसतो. 1 or 2 हॅड ए हिझिंग गॅस लाईट, म्हणजे तो हिझिंग पंप मारायचा गॅस लाईट आहे त्यांच्याजवळ. सम हॅड ए नेकेड फ्लेअर. आणि काही जणांजवळ फक्त फ्लेम आहे, ज्याला काहीच कवर नाही आहे, म्हणजे त्याला काय कंदील वगैरे नाही आहे, आणि फक्त ते दिवा लावतात, अशी सुद्धा आहे. नेकेड फ्लेअर स्टक ऑन पोल्स. त्यांनी आपल्या पोल्सवर लटकवलेले आहे.
सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प. काहींनी आपल्या सायकलवर लॅम्प लावले आहे. 1 or 2 लाईक द ॲस्ट्रॉलॉजर मॅनेज विदाऊट लाईट, आणि ॲस्ट्रॉलॉजर हॅड इन नो लाईट. ॲस्ट्रॉलॉजर हॅड इन नो लॅम्प. ॲस्ट्रॉलॉजरजवळ एकही लाईट नाही, लॅम्प नाही. तर ही इज विदाऊट लाईट आहे. It was a bewildering crisscross of light rays and moving shadow. आणि या दुकानावर मग ॲस्ट्रॉलॉजरच्या आर्टिकलवर जो उजीड पडतो, जो लाईट पडतो, तो कसा असतो मग बिविल्डरिंग, कन्फ्युजिंग असा. म्हणजे क्लिअर लाईट नाही पडत, दुसऱ्याच्या दुकानावरचा याच्या दुकानावर पडतो. बिविल्डरिंग क्रिसक्रॉस म्हणजे तिरपा असं हवेनं हालत असतो. लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडो, त्याच्या दुकानावर सावली पडते त्याची. दिस सुइटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. आणि हे सगळे ॲटमॉस्फिअर सुइटेड होते, जरी त्याच्याजवळ नाही आहे लाईट, बट इट गिव्ज हिम द बेनिफिट. याचा सगळ्या त्याला बेनिफिट होतो. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंट टू बी अन ॲस्ट्रॉलॉजर व्हेन बिगॅन लाईफ, अँड ही हॅड नॉट ड्रीम इन हिज लाईफ. त्याने रायटर प्रेझेंट हेअर द फॅक्ट अबाउट द ॲस्ट्रॉलॉजरविषयी फॅक्ट सांगतात की ते म्हणतात का त्याने इंटेंट केलेलं नव्हतं की जीवनामध्ये ॲस्ट्रॉलॉजर बनायचं. इंटेंट म्हणजे प्लॅन. त्याने जीवनामध्ये प्लॅन केलेला नव्हता की आपण ॲस्ट्रॉलॉजर बनू बुवा. बिगिनचं पास्ट टेन्स इथे बिगॅन आलेलं आहे. बिगन. And he knew no more of what was going to happen to other when he knew what was going to happen to himself next minute. आणि नेक्स्ट टायमाला त्याच्यासोबत काय घडेल किंवा नेक्स्ट पर्सनसोबत, समोरच्या त्याच्या कस्टमरसोबत काय घडेल, ही डोंट नो. बट ही न्यू मोअर. परंतु तो बोएस्ट करतो, तो फुशारकी मारतो. ही वॉज याज मच स्ट्रेंजर ॲज द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर. ही टेल्स टू द कस्टमर अबाउट द स्टार्स तुमच्या याच्यामध्ये कसे आहे, काय आहेत, ही टेल्स देम. पण ॲक्च्युअल फॅक्ट्स हेअर नारायण टेल्स हेअर, ऑर्थर टेल्स हेअर द फॅक्ट. या ऑर्थर आपल्याला फॅक्ट सांगतात का ही वॉज याज मच याज स्ट्रेंजर टू दॅट स्टार. त्या स्टारचं याला काही नॉलेज नाही आहे, परंतु तो लोकांना बोस्ट करून सांगतो का ही हॅड ए मोर नॉलेज ऑफ स्टार्स. ॲज व्हेरी इनोसंट कस्टमरला जेवढं स्टार्सविषयी माहीत आहे तेवढंच कोणाला माहीत आहे, ॲस्ट्रॉलॉजर्सला माहीत आहे. येट ही सेड थिंग्स व्हिच प्लीज अँड ॲस्ट्रॉनॉश एव्हरीवन. येट मीन्स तरीसुद्धा, ही सेड थिंग्स व्हिच प्लीज, आणि आपल्या कस्टमरला प्लीज आनंद देणे, प्लीज म्हणजे आनंद देतात, त्याच गोष्टी तो सांगतो. ॲस्टॉनिश करतो, त्यांना सरप्राईज करतो. गिविंग देम द नॉलेज, त्यांना माहिती, गिविंग देम द इन्फॉर्मेशन, त्यांना त्यांच्या जीवनातली माहिती देऊन, स्टार्सविषयी सांगून, त्यांच्या जीवनातल्या स्टार्सविषयी सांगून त्यांना काय करतो, तो सरप्राईज करतो. ॲस्टॉनिश करणे म्हणजे सरप्राईज करणे, प्लीज करणे म्हणजे सॅटिस्फाय करणे किंवा हॅपी बनविणे. दॅट वॉज मोर ए मॅटर ऑफ स्टडी. आणि व्हाय ही सेज दिस, ही हॅड नो नॉलेज. त्याला अगोदरच्या सेंटेन्समध्ये सांगितलं ही इज अ सो स्ट्रेंजर टू स्टारसोबत तर स्ट्रेंजर आहे. हाऊ ही स्पीक, मग कसा बोलतो तो. हाऊ ही सॅटिस्फाईज दिस कस्टमरला काय सॅटिस्फाईड करतो. दॅट वॉज मोर मॅटर ऑफ स्टडी. ही त्याचा अभ्यास सांगते आपल्याला. प्रॅक्टिस, त्याची दररोजची प्रॅक्टिस ऑफ द रिडिंग द फेस ऑफ हिज कस्टमरचे फेस रिडिंग करणे. श्रूड गेसवर. श्रूडचं मिनिंग दिलेलं आहे जजिंग पीपल. जज करतो तो, लोकांना काय करतो, जज करतो, ओळखतो त्यांच्या चेहऱ्याकडे. श्रूड म्हणजे क्लेव्हरसुद्धा होते. जजिंग पीपल, गुड ॲट जजिंग पीपल. लोकांना गेस करण्यासाठी तो श्रूड झालेला आहे, जजिंग करण्यासाठी एकदम हुशार झालेला आहे, क्लेव्हर. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲज ऑनेस्ट मॅन्स लेबर. आणि तो एक प्रामाणिक प्रयत्न करतो. टेलिंग पीपल अबाउट देअर लाईफ. ऑनेस्ट मॅन्स लेबर, ही इज डुईंग हेअर द लेबर. तोही एक प्रकारचे श्रमच करत आहे. द ऑर्थर सेज हेअर एनी अदर. ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम अँड ॲट द एंड ऑफ द डे व्हॉट ही अर्न. जे काही कमावतो ही टेक्स विथ हिम, त्याच्यासोबत घेऊन जातो. टुडे वी स्टॉप हिअर. वी have seen here an astrologer's day. Student, you watch my video regular, and subscribe my channel for
यू गेट ॲज अर्ली ॲज पॉसिबल माय व्हिडिओ. माझे लवकरात लवकर तुम्हाला मी काढलेले मिळाले पाहिजे, म्हणून चॅनल सबस्क्राईब करा अँड शेअर माय व्हिडिओज टू युअर फ्रेंड्स दॅट यू विल गेट नॉलेज, यू विल अंडरस्टँड द लेसन. थँक यू व्हेरी मच स्टुडंट्स.